जय भीम. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण सर्वजण ज्या वेळेला बौद्ध साहित्याचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की सिद्धार्थ गौतमाला शाक्य आणि कोलीय यांच्यामधून वाहणाऱ्या रोहिणीच्या नदीच्या पाण्याच्या संघर्षाला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला, अर्थात युद्ध नाकारलं. म्हणून शाक्य संघाच्या आदेशामुळे सिद्धार्थ गौतमाला आपला राजपाट सोडावा लागला, अपग्रहत्याग करावा लागला. पुढे मानवी कल्याणाच्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधत असताना तपश्चर्या अभ्यास करून सिद्धार्थ गौतमाचं अहर्त सम्यक संबुद्ध तथागत बुद्धात रूपांतर झालं आणि याच तथागत बुद्धाचे सार मानवी कल्याणाचे विचार अवघ्या जगानं स्वीकारले आणि आपला विकास साधला. त्याच बुद्धाचे युद्धाविषयी असणारे मानवी कल्याणाचे विचार आपल्या शब्दात रेखाटलेले आहेत आंबेडकरी चळवळीचे ख्यातनाम कवी माननीय बबनदादा सर्वदे यांनी. बबनदादा सर्वदे नेमकं या युद्ध आणि बुद्धाविषयीच्या कवितेत काय म्हणतात ती कविताच घेऊन आम्ही आज रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी आलेलो आहोत. बबनदादा सर्वदे यांच्या लेखणीतून बुद्ध आणि युद्धाविषयी बुद्धाचं मत काय आहे ते आपण पाहूया. बुद्ध युद्ध करू नका सांगतो. बुद्ध युद्ध करू नका सांगतो, युद्धाचे दुष्परिणाम सांगतो. बुद्ध युद्ध करू नका सांगतो, युद्धाचे दुष्परिणामही सांगतो. चर्चेनं मार्ग निघतो असेही सांगतो. चर्चेनं मार्ग निघतो असेही सांगतो. तरीही कोणी युद्ध केलेच तरी त्यांच्यावर रागावत नाही. तरीही कोणी युद्ध केलेच तरी त्यांच्यावर रागावत नाही. युद्धानंतरच्या विध्वंसात जखमींची सेवा करतो. ज्यांचे कोणी मेले असतील तर त्यांचे सांत्वन करतो, समजावतो, करून येणे जवळ घेतो. ज्यांचे कोणी मेले असतील तर त्यांचे सांत्वन करतो, समजावतो, करून येणे जवळ घेतो. बुद्ध युद्ध करू नका सांगतो. दुःखितांची आसवे पुसतो. दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शांतपणे मायेनं सांगतो. दुःखितांची आसवे पुसतो. दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शांतपणे मायेनं सांगतो. युद्ध करू नका म्हणतो. बुद्ध युद्ध करू नका म्हणतो. बुद्ध युद्ध करू नका म्हणतो.